नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत FMD या विषयावर. फूट अँड माउथ डिसीज म्हणजे ज्याला आपण लाळ्या खुरकत किंवा तोंडखुरी पायखुरी या नावाने ओळखतो. तर याला ॲप्थस फीवर या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. तर हा आजार एका व्हायरसमुळे होणारा आजार आहे. तर त्या व्हायरसला आपण पिकोर्ना व्हायरस किंवा ॲप्थस व्हायरस या नावाने सुद्धा ओळखतो. तर FMD या रोगाचे जवळपास 7 स्ट्रेन आहेत. जसे कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन आले होते त्याच प्रकारे हे FMD जे रोग आहे याचे 7 वेगवेगळे स्ट्रेन आहेत. तर ते कोणते हे सगळ्यात आपण अगोदर बघूया. तर ते स्ट्रेन आहेत. पहिला स्ट्रेन आहे A, दुसरा आहे O, तिसरा आहे C, चौथा आहे आसिया 1, पाचवा आहे SAT1, सहावा आहे SAT2 आणि सातवा आहे SAT3. तर हे जे मी सांगितले SAT1, SAT2, SAT3, तर हे SAT म्हणजे SAT, SAT म्हणजे साऊथ आफ्रिकन टेरिटरीज. तर असे हे 7 स्ट्रेन आहेत. तर भारतात जेवढे सुद्धा या FMDचे आउटब्रेक्स होतात म्हणजे FMDचा प्रसार होतो, FMD या रोगाचा आउटब्रेक होतो, तर तो होतो AOC आणि आसिया 1. जास्तीत जास्त या 4 स्ट्रेनमुळं हा रोग आपल्या भारतात होतो. तर आता आपण बोलूया याच्या लक्षणाबद्दल. तर लक्षणं जवळपास आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जनावरांचे पायामध्ये जखमा होतात, जनावर लंगडायला सुरुवात करते. जर जास्त सिव्हिअर इन्फेक्शन झालं, तिथे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर खुरा त्या जनावराच्या गळून सुद्धा पडू शकतात. एवढे त्या जनावराचे बेकार हाल होतात. त्याच्या तोंडामध्ये जखमा होतात. जनावराला खाणे पिणे बिलकुल अशक्य होऊन जाते. तोंडातून सुद्धा रक्त यायला सुरुवात होते. इतक्या त्या जखमा भयंकर रूप घेतात. तोंडातून लाळ यायला सुरुवात होते आणि जनावराला खूप भरपूर अशा प्रमाणात ताप येतो. 106 107 फॅरनहाईटपर्यंत त्याचे शरीराचे तापमान जाऊ शकते. जे दूध देणारे जनावरे असतात तर त्याचं कोण्या जनावरांमध्ये कायमचं दूध देण्याचं प्रमाण हे कमी होऊन जाते. तर कोण्या जनावरांमध्ये पुढच्या वेतापर्यंत कायमचं त्याचं दूध देण्याचं प्रमाण कमी होऊन जाते. एकदा दूध कमी झालं की तर ते पुढच्या वेतापर्यंत म्हणजे गाय पुढच्या वेळेस ज्या वेळेस वासरू देईल तोपर्यंत तिचं दूध कायमचं कमी होऊन जातं. तर कोण्या जनावरांमध्ये शेवटचं पर्यंतच म्हणजे जनावर मरेपर्यंत तिचं दूध पूर्ववत येत नाही. एवढा हा भयानक रोग आहे. आणि बऱ्याच जनावरं जी रिकवर होतात, या रोगातून वाचतात, तर त्या जनावरांमध्ये पॅन्टिंग म्हणजे की जनावर तोंड फाडून श्वास घेतं. तर हे त्याचे आपल्याला साईड इफेक्ट ज्याला म्हणतो आपण ते पाहायला मिळतात. जनावरांचे अंगावरचे केस खूप जास्त लांब होतात. जनावरं सुकडी होतात म्हणजे ज्याला आपण कॅचेक्झिया म्हणतो. तर जनावराचं वजन एकदम कमी होते. आणि सर्वात घातक याचा जर परिणाम होत असेल तर जे छोटे वासरं असतात त्यांच्यावर, कारण हा व्हायरस त्यांच्या जे हार्ट मसल असतात म्हणजे हृदयाच्या जे मांसपेशी असतात त्याला प्रभावित करतात. त्यामुळे लहान वासरे मरण्याचे प्रमाण या रोगामध्ये खूप जास्त असते. तर असा हा भयानक स्वरूपाचा आजार आहे. तर व्हॅक्सिनेशन हा याच्यावर सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधाचा एक उपाय आहे. तर आता हे तर सगळं झालं या रोगाबद्दल. तर आता आपण बोलू की जर आपल्या जनावराला हा रोग झालाच तर आपण त्याचे योग्य उपचार कसे करायला पाहिजे. सगळा आपण प्रतिबंध केला, सगळं केलं, पण तरी आपल्या जनावरात हा रोग जर झाला तर आपण त्याचे योग्य उपचार कसे करू. तर या आजारामध्ये जसे की आता आपल्याला सगळ्याला माहीत आहे की हा जी बिमारी आहे ती व्हायरल आहे. तर त्यामुळे असे कोणतेही स्पेसिफिक अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. तर या रोगामध्ये आपण सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणतेही
ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आपण याच्यामध्ये उपयोगात घेऊ शकतो। जसे की माझ्या हातामध्ये आपण बघू शकता हे ऑक्सिटेट्रासायक्लिन नावाचं जे इंजेक्शन आहे, तर याचा सुद्धा चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो। किंवा याच्यानंतर आपण एन्ड्रोफ्लॉक्झेसिन झालं किंवा एमॉक्झिसिलिन क्लॉक्झेसिलिन झालं किंवा सेफ्ट्रॅक्झोन टॅझोबॅक्टम झालं, तर अशी कुठलीही जी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे त्याचा आपण उपयोग करू शकतो, जे की आपण 5 ते 7 दिवस द्यायला पाहिजे। आणि सोबतच जे पेन किलर येतात, जसे की आपण बघू शकता हे मेलोनेक्स आहे किंवा मेलोनेक्सच्या व्यतिरिक्त निमेसुलाइड पॅरासिटामॉल बाजारामध्ये उपलब्ध आहे। फ्लुनिक्सिन मेग्लुमाइन आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता। तर मेलोनेक्स जर द्यायचं म्हटलं तर याचा डोस आपण 0.5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने सबकट, IM, IV तिन्ही सुद्धा रूटने आपण देऊ शकतो। फ्लुनिक्सिन मेग्लुमाइन जर द्यायचं असेल आपल्याला तर ते सुद्धा आपण IV, IM रूटने देऊ शकतो, पण त्याचा जो डोज रेट आहे तो 1.1 to 2.2 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने आहे। तर याच्यानंतर आपण जसे की क्लोरफेनिरामाइन मॅलिएट, जसं आपण एविल वगैरे, झीट वगैरे इंजेक्शन वापरतो, तर हे सरळ सरळ आपण 10 ml मोठ्या जनावरांमध्ये इंट्रामस्क्युलर देऊ शकतो। आणि याच्यानंतर खास म्हणजे जनावराला आपण मल्टीव्हिटॅमिन्सचे इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे। जे मल्टीव्हिटॅमिनची इंजेक्शन जसे की हाय पोटेन्सी मल्टीव्हिटॅमिनचे इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर ते आपण IV, IM दोन्ही रूटने देऊ शकतो। किंवा जसे माझ्या हातामध्ये आपण हे बघू शकता, याच्यामध्ये व्हिटॅमिन A, D3, E आणि बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन H हे इंजेक्शन आहे। तर हे इंजेक्शन आपल्याला फक्त एकदा 5 मिली इंट्रामस्क्युलर द्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रोगामध्ये आपल्याला जे स्टिरॉइड इंजेक्शन्स असतात, जसे की प्रेडनिसोलॉन, डेक्झामेथाझोन, याचा चुकूनही वापर करायचा नाही आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं। तर त्याच्यासाठी आपण व्हिटॅमिन सीचे जे इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध आहे, तर त्या व्हिटॅमिन सीच्या इंजेक्शनचा सुद्धा आपण वापर करू शकतो। तर व्हिटॅमिन सीचे इंजेक्शन आपण IV, IM दोन्ही रूटने देऊ शकतो। आणि त्याच्यानंतर आपण जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खास म्हणजे लेव्हॅमिसॉल या इंजेक्शनचा आपण वापर करू शकतो। तर लेव्हॅमिसॉल हे खरं तर जे पोटातील कृमी असतात, पोटातील जंत असतात, त्या जंताला मारण्यासाठी वापरण्यात येणारं हे एक औषध आहे। आणि त्या जंताला मारण्यासाठी आपण याला 7.5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबानं सबकट, फक्त सबकट रूटने याला लावतो। पण आपल्याला जनावराची इम्युनिटी वाढवण्यासाठी ज्यावेळेस आपण या औषधाचा उपयोग करतो, तर या औषधाचा डोज आपल्याला त्यावेळेस जो ठेवायचा आहे तो म्हणजे 2.5 mg पर kg बॉडी वेट, म्हणजे 2.5 मिलीग्राम प्रति किलो वजनाला 2.5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबानेच आपल्याला हे औषध लावायचे आहे। याच्यापेक्षा जास्त जर डोज रेट आपण ठेवला तर ते औषध पोटातील जंत मारण्याचं काम करेल, ते जनावराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणार नाही। ही गोष्ट आपण पक्की आपल्या ध्यानात ठेवा। नाहीतर आपण 10 मिली, 20 मिली, जसं मोठ्या जनावरात आपण अंदाजे 20 मिली मोठं जनावर असेल तर 20 मिली औषध द्या टोचून, तर असं आपल्याला करायचं नाही आहे। तर याला फक्त आपण 2.5 mg पर kg बॉडी वेट, 2.5 mg पर kg बॉडी वेट याच हिशोबाने लावायचं आहे। म्हणजे जवळपास आपल्याला 100 किलोसाठी 3 ते 3.5 मिली औषध सफिशियंट आहे। म्हणजे 300 किलोचं जर जनावर असेल तर त्याला आपण 10 ml औषध जरी लावलं तरी ते सफिशियंट आहे। तर याच डोज रेटने आपल्याला हे औषध त्या जनावराला लावायचं आहे, म्हणजे ते जनावर लवकर रिकवर व्हायला मदत होईल। तर माझ्या या व्हिडिओपासून जर आपल्याला काही शिकायला मिळालं, फील्डमध्ये प्रॅक्टिस करताना याची मदत झाली किंवा कोणा पशुपालकाला याच्यापासून जर मदत झाली, माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.